तुम्ही पार्क करा गल्लीमध्ये कृपया बाईक पार्क करू नका. ज्यांच्या कोणाच्या बाईक आहेत त्यांनी या व्यासपीठाच्या मागे बाईक पार्क करायच्या आहेत. चला टेक्निकल बोला प्रॉब्लेम गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट नवदीप मित्र मंडळ आयोजित NPL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला सुरुवात होते. थ्री आठ पहिल्या षटकातला पहिला चेंडू अवांतर धाव वाईड चेंडू. अशा प्रकारे लोकमान्य प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या अवांतर धावेने सुरुवात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. हलकासा टटावून एक चेंडू फेकला गेलाय. या पहिल्या चेंडूवरती हा एक चौकार. लोकमान्यच्या धाव संख्येमध्ये भर. हलकीशी धाव चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. लोकमान्य प्रतिष्ठान फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करते गोराई अमिगो. पहिला लोकमान्य प्रतिष्ठानची ही पहिली जोडी सुमेश आणि रोहित. लेफ्ट हँडर रोहित हा एक नावाजलेला असा खेळाडू. 2 चेंडू फेकले गेलेत. एकूण 6 धावा लोकमान्य प्रतिष्ठानचा. हा पुढचा चेंडू हलकासा टटावून एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी आणि हा सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एक चौकार. या चौकारानेशी लोकमान्यची एकूण धाव संख्या होते. हॅलो पुढचा चेंडू हलकासा टटावलाय. पुन्हा हा सुंदर असा पुन्हा एक चौकार. पहिल्या षटकातला हा अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. त्यांना सामना करतोय सुमेश. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती सुंदर असा टटवलाय आणि सीमारेषेच्या बाहेर बाईक धारकांना पुन्हा विनंती आहे की आपण कुठेही बाईक वेडीवाकडी लावली असेल तर ती कृपया त्वरित तिकडून काढून पाठीमागे लावायची आहे मैदानाच्या. थोडी
चुकीची दुरुस्ती करतोय आम्ही. लोकमान्य प्रतिष्ठान या संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 20. पहिल्या षटकात 20 धावा आलेल्या आहेत आणि आता दुसरं षटक टाकण्यासाठी साहिल तयार. गोराई अमिगो, गोराई अमिगो या संघाकडून हे साहिल दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी साहिल तयार. त्यांना सामना करतोय रोहित. हलकासा टटा, पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा आणि या चौकार पंचांशी कोणीही वाद घालायचा नाही. सुंदर वाईट चेंडू, अवांतर धावेमध्ये भर. या इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुणाल माइंडकर आणि त्यांच्यावर आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, निलेश पाटील या सर्वांचं या इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या मान्यवरांचं. हलकाचा टटावून 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी आणि एकूण धाव संख्या झालेली आहे 26. लोकमान्य प्रतिष्ठान हे दुसरं षटक चालू आहे साहिलचं. दुसऱ्या षटकातला वाईट चेंडू, अवांतर धावेमध्ये भर. हळूहळू एका धावाने लोकमान्यची धावसंख्या पुढे सरकते. पुढचा चेंडू साहिलचा, हलकासा टटवलाय सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षण. या एका धावेनिशी लोकमान्यची धावसंख्या आलेली आहे 28. साहिलचा पुढचा चेंडू, सामना करतोय रोहित. पाहूया आपल्या संघासाठी कोणती भरीव कामगिरी करतोय हा रोहित. आणि कुठेसा थोड जरा दिशाहीन अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली साहिलकडून. हा अवांतर धावेमध्ये भर, हलकासा टटवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, सीमारेषेत आहे, परंतु 1 धाव घेण्यास मात्र ते रोखू शकलेले नाहीत. या एका धावेनिशी एकूण धावसंख्या झालेली आहे 30. साहिलचा हा पुढचा चेंडू, त्याला सामना करतोय सुमेश. लोकमान्याचा हा एक चांगला फलंदाज. ही पहिलीच जोडी. हलकासा टटलाय, पुन्हा 1 धाव. 31. एकूण धाव संख्या 31 आणि दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फरक करण्यात आलेला आहे कर्णधाराकडून. साहिलचा वैयक्तिक पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू, वाईड चेंडू, पुन्हा 1 अवांतर धाव. एकूण धाव संख्या 32. काहीसा प्रयोग करण्याचा प्रयत्न साहिलकडून होतोय, परंतु तो यशस्वी होत नाहीये. त्यामुळे अवांतर धावेंची भर लोकमान्यच्या या खात्यामध्ये जमा होते. एकूण धाव संख्या 33. आणि सुमेश हा धाव दोन षटकं फेकले गेलेले आहेत. चला प्रत्येक मॅच ही 4 षटकांची असेल
आता जी पहिली शुभारंभाचा जो सामना चालू आहे तो लोकमान्य प्रतिष्ठान विरुद्ध गोराई अमिगो या दोन संघांमध्ये हा सामना रंगतोय. 2 षटकं फेकले गेलेत, एकूण 33 धावा. पुढच्या षटकातला सुंदर असा टर्न, 4 धावा मिळवण्यात बंटी यशस्वी ठरलेला आहे आणि ह्या 4 धावांच्या सहाय्याने एकूण धावसंख्या झालेली आहे 37. हेमंत संघाकडून तिसरं षटक फेकतोय हेमंत. आणि अशा प्रकारे नियमबाह्य असा फटका आणि बंटी बाद झालेला आहे. अशा प्रकारे हा दुसरा झटका लोकमान्य प्रतिष्ठानसाठी खूप मोठी अपेक्षा होती या फलंदाजाकडून, परंतु निराशा. कृपया जे बॉर्डर जो आहे या मैदानाची जी बॉर्डर आहे त्याला जो कपडा बांधलाय कृपया त्यापासून लांब राहायचंय. त्या पडद्याला आपण कृपया स्पर्श करू नका, कारण आणि हा फलंदाज बाद, झेलबाद, उत्कृष्ट असा यष्टीरक्षण. यष्टीच्या मागे हा फलंदाज बाद झालेला आहे आणि पुन्हा या 37 हॅलो हॅलो. आता सुरू असलेल्या सामन्याच्या दोन्ही खेळाडूंना विनंती आहे, फर्स्ट इनिंग झाली की आपण पार्टी आपल्यासाठी जेवणाचा बंदोबस्त केलेला आहे, आपण तिकडे जाऊन जेवून घ्यायचं आहे फर्स्ट इनिंग वाल्यांनी. सर्वांना विनंती आहे. आज या इथे ज्या कृपया फलंदाजाचं नाव सांगा. अमेय. अमेय हा फलंदाजीसाठी उतरलाय. गोलंदाजी करतोय हेमंत. संघाकडून तिसरं षटक फेकलं जात आहे, 1 धाव घेण्यात यशस्वी. एकूण धाव संख्या झालेली आहे 38. स्वतःची वैयक्तिक 1 धाव घेऊन स्वतः खातं उघडलेलं आहे अमेयने. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू फेकले गेलेत. हलकासा टटवलाय, परंतु सीमा रेषेवरती थोडासा गोंधळ आणि या गोंधळामुळे लोकमान्य प्रतिष्ठानला 4 धावांची कमाई आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 42. आणि हा सीमारेषेच्या वरून गेलेला आहे, त्यामुळे गडी बाद ठरलेला आहे नियमानुसार. हॅलो. फर्स्ट इनिंग झाली की फर्स्ट इनिंगच्या खेळाडूंनी मैदानाच्या इकडे आपल्याला जेवणाचं व्यवस्था केलेली आहे, आपण जेवून घ्यायचं आहे याची विनंती आहे सर्वांना. लोकमान्य या संघाचे मालक बाळा पारकर आणि लोकमान्य प्रतिष्ठानचे सचिव संजयजी दळवी हे या इथे उपस्थित झालेले आहेत. बाळा पारकर आणि अमोल साळवी यांचा हा लोकमान्य प्रतिष्ठान हा संघ आज मैदानात या स्पर्धेच्या शुभारंभाचा हा खेळ खेळते वेळी आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर दुसरा संघ जो आहे ते गोराई अमिगो. अंतिम षटक गोराई अमिगो या संघाकडून पुढचं शेवटचं षटक फेकण्यात आणि हा चौकार. अशा प्रकारे लोक
एक धाव. एकूण धावसंख्या 52. 5 गडी बाद. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू हलकासा टटवलाय. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी आणि गडी बाद. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. हॅलो, पुढील आलेल्या मान्यवरांचं एक छोटस सत्कार करण्यात येईल. श्री शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट व नवदीप मित्र मंडळ आयोजित NPL चॅम्पियन ट्रॉफी 2025 आलेल्या मान्यवरांचं कुणाल माहिमकर साहेब यांचं एक छोटस सत्कार नवदीप मित्र मंडळातर्फे शाल व गुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. 53. एकूण धावसंख्या 53 झालेली आहे आणि 54 धावसंख्येची आपल्याला पार करायचे संघाला. हॅलो 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 सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही यानंतरचे होणारे सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण मैदानात यायचं आहे. कर्णधारांनी फक्त हॅलो नवदीप बॉईजनी टॉस जिंकलेला आहे. नवदीप बॉईज वर्सेस डॉक्टर खाडे 11 या पुढील होणारा सामना. नवदीप बॉईज ही आपल्या विभागाचीच म्हणजे आपल्या गल्लीचीच टीम आहे. मी या स्पर्धेनिमित्त सन्माननीय अमित कदम, बाळा पारकर, अमोल साळवी मी यांना व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहोत. कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय.
सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. चला पंचांनी सुरुवात करायची सामन्याला. लोकमान्याने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकूण 54 धावा गोराई अमिगो या संघाला बनवायचे आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक टाकतोय रोहित. लोकमान्य हा गोलंदाज रोहित, सुंदर असा चौकार. थँक्यू डीजे. याचबरोबर पहिला गडी बाद झालेला आहे. धन्यवाद. पहिला झटका मिळालेला आहे गोराई अमिगो या संघाला. रोहित हा नावाजलेला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू लोकमान्याकडून पहिलं षटक फेकतोय. हलकासा टटवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू होता हा. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी रोहित तयार. त्याला सामना करतोय अमिगोचा हा फलंदाज. उत्तम क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. एकूण धाव संख्या झालेली आहे 5. 4 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या षटकातले 4 चेंडू फेकले गेलेत. 5वा चेंडू फेकण्यासाठी रोहित तयार. त्यांना सामना करतोय अमिगोचा फलंदाज. आणि चौकार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी रोहित तयार. संघाकडून पहिलं षटकातला हा शेवटचा चेंडू. सुंदर हलकासा टटवला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु घेऊ न शकलेले नाहीत. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अंतिमता एकूण धाव संख्या झालेली आहे गोराई अमिगोची 9. करायच्या वेळ नाही घ्यायच्या, नाही तर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल. याची विनंती घ्यायची आहे खेळाडूंनी. प्रत्येक बॉलला आपण डिस्कस करायचं नाहीये. धाव संख्या 9. धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक आता सुरू होईल. साहिल लोकमान्याकडून हा दुसरं षटक टाकतोय. साहिल. गोराई अमिगोचा फलंदाज. वाईड चेंडू. अवांतर धावेमध्ये भर. या एका धावेने एकूण धाव संख्या झालेली आहे 10. बच्चे कंपनी आवाज नको. थोडीशी दिशाहीन अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साहिल कडून. काहीतरी एक नवा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न, परंतु एक एक धाव मात्र अमिगोच्या संघाच्या खात्यात. सुंदर असा टटवला होता. स्वतःच्याच गोलंदाजी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण साहिल कडून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी साहिल तयार. त्यांना सामना करतोय 55
नी वाईट चेंडू ठरवलाय. अवांतर धावेमध्ये भर आणि गोराई अमिगो या संघाची एकूण धाव संख्या झालेली आहे 12. हे दुसरं षटक चालू आहे. आणि हा फलंदाज झेलबाद झालेला आहे. लोकमान्य प्रतिष्ठानचा हा एक विशेष खेळाडू म्हणून प्रत्येक संघामध्ये असतात, तसा विशेष रोहित जळवी याने उत्कृष्ट ओमकार पुढचा फलंदाज ओमकार. गोराई अमिगोचा पुढचा फलंदाज त्याला सामना करणार आहे साहिल याच्या गोलंदाजीवरती. दुसरं षटक फेकलं जाते. हलकासा एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एकूण धाव संख्या 13. 2 फलंदाज बाद. दुसऱ्या षटकातले एकूण आणि गडी बाद झालेला आहे. डीजे यापुढील होणारा सामना डॉक्टर खाडे 11 विरुद्ध नवदीप बॉईज. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. एकूण धाव संख्या 13. हॅलो सामन्याला सुरुवात करायची आहे. सुंदर अशी चोरटी धाव. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. सुंदर असा फटका, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर अशी ही ओव्हर आपल्या संघासाठी साहिल याच्याकडून. तिसरं षटक आपल्या संघासाठी अमित. पाहूया काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय अमित. अतिशय सुंदर असा फटका, परंतु तीन बाद 19. सुंदर अशी फिल्डिंग आपल्या संघासाठी. 4 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या 20. धावसंख्येत भर. तिसरा षटक. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. एकूण धाव संख्या 21. तिसरं षटक फेकलं होते. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू फेकले गेलेत. अमित हा 4था चेंडू फेकण्यासाठी तयार. त्याला हलकासा टटवलाय. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरलेत.
यष्टीरक्षकाच्या मागे ओमकार हा वैयक्तिक 8 धावेवरती आहे. अमे 2 आणि अशा प्रकारे हा झेल बाद. नवीन फलंदाज हॅलो, दोन्ही संघांना विनंती आहे आपला एक खेळाडू इकडे पाठवायचा नाव घेण्यासाठी. धावसंख्या 22. एकूण 54 धावा बनवायच्या आहेत. हे शेवटचं षटक आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 22. 23. यापुढील दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. नवदीप बॉईज वर्सेस डॉक्टर खाडे 11. आणि गडी बाद. हॅलो, भावेश टिळवे कुठे असतील तर आपण माईकशी संपर्क करायचा आहे. भावेश टिळवे. 23 धावा झालेल्या आहेत. गोराई अमिगो या संघाच्या 54 धावांचं लक्ष्य पार करायचंय त्यांना. हे शेवटचं षटक चालू आहे. वाईड चेंडू अवांतर धावेमध्ये भर. 24. एकूण धावसंख्या 24. वाईड. पुन्हा एक वाईड चेंडू अवांतर धावेमध्ये भर. एकूण 25 धावा झालेल्या आहेत. 2च चेंडू फेकले गेलेत. बरोबर ना. पुन्हा एक वाईड चेंडू. हॅलो, भावेश अवांतर टिळवे धाव. कुठे असतील तर आपण माईकशी संपर्क करायचा आहे. भावेश टिळवे. 26 धावसंख्या. 26. पुढचा चेंडू. एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 3 चेंडू फेकले गेले. 3 बाकी. शेवटचं षटक आहे. वाईड चेंडू अवांतर धावेमध्ये भर. एक वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न चालू आहे अजिंक्यकडून. हलकासा टटवलाय. 1 धाव घेण्यास फलंदाज यशस्वी. अमिगो या संघाची एकूण धाव संख्या झालेली आहे 28. नो बॉल. एकूण धाव संख्या 29. 1 धाव घेण्यात यशस्वी. 30 धाव संख्या झालेली आहे. आणि अंतिम षटकातला हा यापुढील होणारा 2 सामना. चेंडू बाकी. अंतिम षटकातले 2 चेंडू बाकी. एकूण धाव संख्या 30. हॅलो, कल्पेश शाह कुठे असतील तर माईकशी संपर्क करायचा आहे. कल्पेश शाह, कृपया माईकशी संपर्क करायचा आहे. 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. आणि हा शेवटचा चेंडू. ओमकार नाही दोन्ही संघांनी अशा अतिशय प्रकारे सुंदर लोकमान्य प्रतिष्ठान हा संघ विजयी ठरलेला आहे.